नमस्कार मंडळी, आपले खूप खूप स्वागत आहे तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलमध्ये. तर तुम्ही आपला आजचा थंबनेल तर बघितलंच असेल. तर आज आपण जे साबुदाणे वडे करणार आहोत त्यासाठी खास काही टिप्स आणि ट्रिक्स वापरलेले आहेत. शिवाय साबुदाणा वडा जेव्हा तेलात गेल्यावर फुटतो त्यासाठी सुद्धा काही खास टिप्स सांगितल्या आहेत. तसेच बटाट्याचे सुद्धा अचूक प्रमाण या ठिकाणी सांगितलेले आहेत, म्हणजे त्यामुळे आपले साबुदाणे वडे एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी होणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा. चला तर थेट रेसिपीकडे वळूया. तर सुरुवातीला आपल्याला 1 कप एवढे साबुतांदूळ घ्यायचे आहेत आणि साबुतांदूळ आपल्याला एकदा स्वच्छ अशा पाण्यातून धुवून काढायचे आहेत. म्हणजे काय आहे, साबुदाण्यावरची काही घाण वगैरे असेल ती संपूर्णपणे निघून जाईल. त्यासाठी आपण एका पाण्यातून हे स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत. तर या ठिकाणी आता आपण साबुदाण्यातले सगळे पाणी काढून घेतलेले आहे. आता यामध्ये फक्त आपल्याला साबुतांदूळ भिजतील एवढेच पाणी घालून घ्यायचे आहे. जर पाणी जास्त झाले तर मग आपला साबुतांदूळ चिकट किंवा चिवट होईल. त्यासाठी आपल्याला बरोबर आपले साबुतांदूळ भिजतील एवढं थोडं किंचितसं पाणी वर घ्यायचं आहे. तुम्हाला मी जवळून दाखवते. आता हे साबुतांदूळ आपल्याला 5 ते 6 तासासाठी मस्तपैकी भिजवून द्यायचे आहेत. तर मी हे आदल्याच दिवशी भिजत घातलेले, तुम्ही पाहिजे तर 3 ते 4 तास सुद्धा भिजवू शकता. आता या ठिकाणी आपल्याला 2 मीडियम साईजचे बटाटे घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये बटाटे बुडतील एवढं पाणी घालून घ्यायचं आहे आणि कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे. कुकरच्या शिट्या होईपर्यंत आपल्याला इथे पाव कप एवढे शेंगदाणे घ्यायचे आहेत आणि ते मस्तपैकी पॅनमध्ये भाजून घ्यायचे आहेत. तर या ठिकाणी मी पाव कप एवढे शेंगदाणे घेतलेले आहेत आणि ते आपण पॅनमध्ये आता घालून घेऊया आणि छान असे मंद आचेवर खरपूस भाजून घेऊया. तोपर्यंत सांगा, तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही? जर सबस्क्राईब केलं असेल तर ठीकच आहे आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. तसेच बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका, म्हणजे असे साधे सोपे व्हिडिओ तुम्हाला नेहमी बघायला भेटतील. तर या ठिकाणी आपले मस्तपैकी खरपूस असे शेंगदाणे भाजून झालेले आहेत. आता यातील मी एक शेंगदाणा उचलते आणि आपलं साल पटकन सोललं जाते, म्हणजे या ठिकाणी आपले शेंगदाणे छान असे भाजून झालेले आहेत. तर ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि थंड करण्यासाठी बाजूला ठेवून देऊया. त्या ठिकाणी साबुदाणे भाजता भाजता बाजूला आपल्या कुकरच्या 3 शिट्ट्या सुद्धा झालेल्या आहेत आणि आपली बटाटी सुद्धा शिजलेली आहेत. तर या ठिकाणी बऱ्यापैकी शेंगदाणे थंड झालेले आहेत. आता आपल्याला ह्याची सगळी सालं सोलून घ्यायची आहेत. तर आपण शेंगदाण्यांची व्यवस्थित अशी सालं सोलून घेऊया. त्याचा आपल्याला मिक्सरमधून बारीक असा कूट करून घ्यायचा आहे. आपली सगळी शेंगदाण्याची या ठिकाणी सालं सोलून झालेली आहेत. आता आपण ह्याची जी सालं आहेत ती पाकडून घेऊया आणि मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. तर या ठिकाणी आपण मिक्सरमध्ये शेंगदाणे घालून घेतलेले आहेत. आता आपण याचा बारीक असा कूट करून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी आपला शेंगदाण्याचा बारीक असा कूट तयार झालेला आहे. आता यानंतर आपण पुढच्या स्टेपकडे वळूया. तर या ठिकाणी साबुतांदूळ भिजून मस्तपैकी 5 ते 6 तास झालेले आहेत. ते आपण हाताच्या सहाय्याने सगळे व्यवस्थित असे वरखाली करून घेऊया आणि त्यातला मी एक दाणा चुरून तुम्हाला दाखवते. तर इथे आपला परफेक्ट असा साबुदाणा छान भिजलेला आहे. पाणी व्यवस्थित घातल्यामुळे ते अजिबात चिवट किंवा चिकट झाले नाही आहेत. त्या ठिकाणी आपण बटाटी सोलून घेऊया. बटाटी सुद्धा इथे छान शिजलेली आहेत. आता आपल्याला याची सर्व सालं काढून घ्यायची आहेत. तर आता साबुदाणा वडा आणि साबुदाणा खिचडी बोलली की बहुतेकांना खूप आवडते. पण काय होतं, कधी कधी प्रमाण व्यवस्थित झालं नाही ना तर खिचडी सुद्धा चिवट किंवा चिकट होते आणि तसेच साबुदाणे वडे सुद्धा चिवट किंवा चिकट असे होतात. तर या ठिकाणी आपल्याला आता जो हे बटाटे आहेत ते आपल्याला छान असे किसून घ्यायचे आहेत. किसून घेतल्यामुळे काय होईल, आपले बटाटे हे छान असे साबुदाणे वड्यामध्ये छान असे मिक्स होतील. त्यामुळे मी बटाटा हा हाताने न कुस्करून घेता डायरेक्ट किसणीवर छान असा किसून घेतलेला आहे. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे किसणीवर बटाटा किसून घेतला तर साबुदाणा वड्यामध्ये बटाटा हा छानपैकी मिक्स होईल. तर इथे आपला संपूर्णपणे बटाटा आता किसून झालेला आहे. तर आपण हे किसणीला लागलेला बटाटा सगळा व्यवस्थित असा काढून घेऊया आणि पुढच्या स्टेपकडे वळूया. तर या ठिकाणी जर बघायला गेलं ना तर 1 कप साबुदाण्यांसाठी पाऊण कप बटाटा एवढं परफेक्ट मेजरमेंट आहे. तर या ठिकाणी बघायला मोजून घेतलं तर आपण इथे पाऊण कप बटाटा घेतलेला आहे. तर आता आपण मेन ट्रिक आणि टिप्सकडे येऊया. साबुदाणे वडे आपले तेलात न फुटण्यासाठी आपल्याला काय करायचंय, आपलं जे व्हेजिटेबल कटर असतं ना त्यामध्ये हे थोडेसे फिरवून घ्यायचे आहेत आणि क्रश करून घ्यायचे आहेत. जर तुमच्याकडे व्हेजिटेबल कटर नसेल तर मिक्सरमधून पल्स मोडवर आपल्याला हे साबुदाणे ब्रेक करून घ्यायचे आहेत. ह्याचं सुद्धा एक सायंटिफिक रिझन आहे. साबुदाणे जेव्हा तेलामध्ये जातात ना तेव्हा त्यामध्ये स्टीम तयार होते आणि ऑलरेडी आपण जर हे ब्रेक केलेले असतील ना तर त्यामध्ये स्टीम तयार होणार नाही आणि ते तेलामध्ये फुटणार नाही. तर तुम्ही सुद्धा तुमच्या घरी अशा प्रकारे ट्रिक वापरून साबुदाणे वडे तयार करा. म्हणजे काय आहे, अशा प्रकारे जर तुम्ही साबुदाणे वडे केलेत ना तर ते तेलामध्ये फुटणार नाहीत आणि आपल्या अंगावर तेल उडायची भीती सुद्धा राहणार नाही. तर या ठिकाणी आपले मस्तपैकी साबुदाणे फुटलेले आहेत आणि आपण ते एका परातीमध्ये काढून घेतलेले आहेत. जर तुम्हाला हे व्हेजिटेबल कटर मागवायचं असेल तर ह्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. अवघ्या 150 ते 200 रुपयामध्ये एक कटर उपलब्ध होतं.
तर यानंतर आपण जो पाऊण कप किसून घेतलेला बटाटा आहे तो सुद्धा यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि मिक्सरमधून करून घेतलेला शेंगदाण्याचा कूट तो सुद्धा यामध्ये घालून घ्यायचा आहे. आता आपण चवीपुरती आपल्याला ज्याप्रमाणे तिखट लागतं त्याप्रमाणे हिरवी मिरची घालून घेतलेली आहे. तसेच 1 ते सव्वा चमचा एवढा जिरे घालून घेतलेले आहे. चवीपुरती थोडीशी साखर सुद्धा घालून घेऊया आणि चवीपुरते मीठ सुद्धा या ठिकाणी घालून घेतलेलं आहे. सगळे बॅटर घालून झाल्यानंतर साबुदाणा वड्याचा रंग छान येण्यासाठी काश्मीरी लाल पावडर सुद्धा इथे मी घालून घेतलेली आहे. जवळपास 1 चमचा एवढी काश्मीरी लाल पावडर मी यामध्ये घालून घेतलेली आहे. आता हे साबुदाणा वड्याचं सगळं बॅटर आपल्याला छान असं हाताने मळून घ्यायचं आहे. जेवढं आपल्याला एकत्रित एकजीव करता येईल तोपर्यंत आपल्याला हे छान असं मळून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी मस्तपैकी आपले साबुदाणे वड्यांचं पीठ छान असं मळून झालेलं आहे. आता यातील आपल्याला एक गोळा घ्यायचा आहे आणि तो छान असा वळून घ्यायचा आहे. साबुदाणा वडा हा गोल करून घेतलेला आहे आणि नंतर थोडा प्रेस करून घेतलेला आहे. त्यामुळे साबुदाणा वडा हा छानपैकी फुगायला आपल्याला मदत होणार आहे. अशा प्रकारे आपल्याला बाकीचे सुद्धा साबुदाणे वडे वळून घ्यायचे आहेत. तर आपण ते वळून घेऊया. तसेच मी तुम्हाला मगाशी सांगितलेलं पाऊण कपच आपल्याला बटाटा घ्यायचा आहे. तर या ठिकाणी असं का सांगितलं, जर आपल्याला बटाट्याचं प्रमाण जास्त झालं ना तर साबुदाणा वडा हा एकतर चिकट होतो किंवा चिवट होतो, शिवाय कुरकुरीत सुद्धा लागत नाही. आणि बटाट्याचे प्रमाण जर कमी झाले ना तर मग साबुदाणा वडा हा बाइंडिंगला प्रॉब्लेम येतो. त्यामुळे साबुदाणे वडे करताना बटाट्याचं योग्य प्रमाण असणं खूप महत्त्वाचं आहे. तर आता ह्या ठिकाणी आपण आपले सगळे साबुदाणे वडे हे वळून घेतलेले आहेत. चला तर मग पुढची तयारी करून घेऊया. तर यासाठी मी गॅसवर अगोदरच कढई ठेवलेली आणि त्यामध्ये तेल गरम करत ठेवलेले. आता साबुदाणे टाकताना आपल्याला मीडियम असे तेल गरम पाहिजे. एकदम जास्त सुद्धा गरम नको, एकदम कमी सुद्धा नको. तर या ठिकाणी मीडियम असे तेल गरम झालेले आणि आता यामध्ये मी वडे सोडून घेतलेले आहेत. तसेच साबुदाणे वडे तेलामध्ये सोडल्या आपल्याला लगेचच झारा लावायचा नाही. त्याची एक लेअर खाली व्यवस्थित झाल्यानंतरच आपल्याला हे पलटीवरून घ्यायचे आहेत. तर या ठिकाणी एक लेअर झाल्यानंतर आपण व्यवस्थित असे आपले वडे पलटून घेतलेले आहेत. तर यानंतर याची दुसरी सुद्धा बाजू आपल्याला व्यवस्थित अशी तळून घ्यायची आहेत आणि 2 ते 3 वेळा छान असे अलटीपलटी करून आपल्याला हे साबुदाणे वडे छान असे तळून घ्यायचे आहेत. आता साबुदाणे वडे करताना तेल अंगावर उडायची अजिबात भीती नाही. तर इथे आपले मस्तपैकी अलटीपलटी करून छान असे साबुदाणे वडे तयार झालेले आहेत. आता हे वडे आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि साबुदाणे वडे बोलले तर चटणी आलीच. तर आपण या ठिकाणी वडे झाल्यानंतर चटणीची तयारी करून घेणार आहोत. तर त्यासाठी मी अर्धी वाटी एवढं ओलं खिसलेलं खोबरं घेतलेलं आहे. तसेच 2 ते 3 मिरच्या घेतलेल्या आहेत आणि मस्तपैकी आंबट चव येण्यासाठी मी यामध्ये थोडी कैरी घालून घेतलेली आहे. आता यामध्ये चवीपुरते थोडेसे मीठ घालून घेऊया. तसेच किंचितशी साखर सुद्धा इथे घालून घेतलेली आहे. आता याची मिक्सरमध्ये बारीक अशी चटणी वाटून घ्यायची आहे. तर इथे आपली मस्तपैकी चटणी तयार झालेली आहे. चला तर आपण आपली डिश सर्व करून घेऊया. तर या ठिकाणी आपला साबुदाणा वडा एवढा छान कुरकुरीत आणि क्रिस्पी झालाय ना, मी तुम्हाला त्याचा आवाज सुद्धा दाखवते. तर नक्कीच तुम्ही सुद्धा तुमच्या घरी अशा प्रकारे साबुदाणे वडे तयार करून बघा. तसेच तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंटद्वारे कळवा आणि आवडली असेल तर पटकन एक लाईक करा. तसेच तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्ह सोबत आपली ही लिंक शेअर करा आणि आपल्या या चॅनलला म्हणजेच तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन येऊया. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.